हे एक्सप्लेनेशन जे आहे ते इलेक्शन कमिशन कडून देण्यात आलेलं आहे। आणि युती धर्माचं पालन करत केंद्रात आणि राज्यात दोनही ठिकाणी सत्तेमध्ये एकमेकांचे भागीदार असलेले शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष, पण या दोन पक्षांची युती किंवा या दोन पक्षांची राजकीय मैत्री मुंबई जवळच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सपशेल तुटण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत। नाराजीची पहिली ठिणगी जर कुठे पडली तर ती याच कल्याण डोंबिवलीमध्ये पडलेली होती। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना एकमेकांसमोर उभं ठाकण्याची शक्यता आहे। निवडणुकीपूर्वीच भाजप आमचाच महापौर बसेल असा दावा करते, त्यावरती प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाणांनी कमळालाच मतदान करा असं सुद्धा आवाहन कल्याण डोंबिवलीकरांना केलंय। त्यामुळे युती तुटल्याची चर्चा ही जास्त रंगली आहे। यावरनं कल्याण डोंबिवलीचे शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी भाजपचं नाव घेणं टाळलं, पण स्वबळाची भाषा करणाऱ्यांना आव्हान दिलंय। यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील, जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील। युतीमध्ये जे आहेत ह्या निवडणुका झाल्या पाहिजे आणि त्याचबरोबर महायुतीचा जो आहे हा महापौर बसला पाहिजे। हा पहिल्यापासून जे आहे हे शिंदे साहेबांचं असेल किंवा आमच्या सगळ्यांचं मत आहे की महायुतीचा महापौर जो आहे हा सगळ्या महानगरपालिकेवरती बसला पाहिजे। त्याच्यामध्ये कोण काय वेगळं बोलत असेल तर कोणाला काय आजमावायचं असेल तर आता काही नगरपालिकेची निवडणुका चालू आहेत। आणि यापुढची बातमी सांगलीमधनं आहे। आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम